मंडळी, बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच त्याची खूप चर्चा होती. बिग बॉस मराठीमुळे सूरज पुन्हा एकदा चर्चेत होता. पूर्वी त्याने रील्स आणि टिकटॉक व्हिडिओमुळे प्रसिद्धी मिळवली होती, पण टिकटॉक बंद झाल्यावर तो पुन्हा चर्चेबाहेर गेला. त्यानंतर कलर्स मराठीवरील बिग बॉस शो मध्ये तो दिसला आणि या सीझनचा तो विजेता देखील ठरला. या सीझनच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन सिनेमा काढणार अशी घोषणा देखील केलेली आणि नुकतंच त्यांचा हा सिनेमा रिलीज झालाय. हा सिनेमा तयार करताना केदार शिंदेंना कोणत्या कोणत्या आव्हानांना सामोरं जावे लागले याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. खरं तर सूरज चव्हाण हा अशिक्षित असल्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नाही. सिनेमाचे शूटिंग सुरू असताना कलाकार हे स्क्रिप्ट प्रमाणे ऍक्टिंग करतात. मात्र सूरजला लिहिता वाचताच येत नसल्यामुळे त्याला स्क्रिप्ट वाचायला देणं फार मुश्किल होतं. अशा वेळी ते कसं घडून आणलं याबद्दल केदार शिंदे यांनी काही खुलासे केले. केदार शिंदे म्हणाले की सूरजकडून नैसर्गिक अभिनय करून घ्यायचा होता, त्यामुळे शूट करताना मी अशा काही गोष्टी केल्या ज्यामुळे आपोआप सूरज त्याच्या भूमिकेचे गांभीर्य समजून घेईल. सूरजला लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे निश्चितच त्याला एखादी गोष्ट समजावताना खूप मेहनत घ्यावी लागायची. आम्हाला सलग 2 रात्री एका इमोशनल सीनचं शूटिंग करायचं होतं, त्यामुळे मी दिवसभर तशी वातावरण निर्मिती करून ठेवायचो. मी त्याला खूप हर्ट केलं आहे. तुम्ही विचारही करू शकत नाही इतकं मी त्याला दुखवलंय. मी शिव्या वगैरे देत नाही, पण आरडाओरड करून मी ते वातावरण इतकं गंभीर करून ठेवलं होतं की तो संध्याकाळी सीन आल्यावर बरोबर काम करायचा. कारण दिवसभर तो इतका दुखावलेला असायचा की मी जसं सांगेन तसं त्याने लगेच गोष्टी केल्या. पण त्या 2 दिवसांमध्ये मी त्याच्यावर खूप लक्ष ठेवून होतो. त्यालाही ही गोष्ट माहीत नव्हती. परवाच मी त्याला याबद्दल सांगितलं. मी प्रोडक्शन टीमला आधीच सांगितलेलं की त्या 2 दिवशी याची जी रूम आहेत त्याला बाहेरून कडी लावून ठेवायची, जेणेकरून हा चिडला वगैरे असेल तर कुठेही निघून जाणार नाही. कारण तो मध्यरात्री कुठे निघून गेला तर काय करायचं, असा विचार करून मी तसं आधीच प्रोडक्शनला सांगून ठेवलेलं. त्याला ही गोष्ट माहीत नव्हती. नुकतंच मी त्याला याबद्दल सांगितलं. हे जेव्हा सूरजला समजलं तेव्हा तो म्हणाला, मला आधी याबद्दल काहीच माहिती नव्हतं की हे लोक कडी लावून वगैरे जायचे. कारण मी रात्री एकदा झोपलो की थेट सकाळी दार वाजून कडी उघडायला सांगायचो. पण खरं सांगू का, तर मी कुठेच बाहेर गेलो नसतो, कारण माझ्यासाठी करिअर आणि हा चित्रपट महत्त्वाचा होता. मी कितीही हर्ट झालो असलो किंवा दुखावलो असलो तरी हा सिनेमा मला करायचाच होता. माझ्या मनात सरांनी विश्वास निर्माण करून दिलेला की जेव्हा आपण मेहनत करतो, कष्ट करतो, तेव्हाच पुढे जाऊन चांगल्या गोष्टी घडतात. या सर्व गोष्टी केदार शिंदेंनी त्यांच्या मुलाखतीत सांगितल्या. तर मंडळी, केदार शिंदे यांचा झापूक झुपूक हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. पहिल्या दिवशी या सिनेमाने 27 लाख रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केल्याची माहिती मिळते. पण सध्या IPL सुरू असल्यामुळे या सिनेमाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. तर मंडळी, बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.